Thank you. Draw the line. Draw the line. साइडचं काही लिहू नका आणि चेंज होणार आहे. ओके, सो जस्ट ड्रॉ द लाईन. ओके झालं. So बघा, so this is the current series feedback amplifier. So in this circuit, when the output current increases at that time, feedback voltage also increases. Okay, आपण काय म्हणतो आहे, करंट सिरीज आहे. ओके, तो आपण काय बघणार, करंट बघणार. ओके, नाउ if the output current increases at that time, feedback voltage also increases. So this feedback voltage is again given in series with your supply voltage to the base of transistor. Okay, now when the feedback voltage increases at that time, let us put base terminal voltage decreases due to its polarity. Okay, so feedback voltage जास्त असताना इथं तुमचं व्होल्टेज काय सबस्ट्रॅक्ट होतं, म्हणजे आउटपुट जर तुमचं जास्त असताना तुमचं इनपुट डिक्रीज होत आहे, मीन्स इट इज नेगेटिव्ह फीडबॅक एम्प्लिफायर. ओके, बघा परत एकदा सांगते, जे काही आउटपुट व्होल्टेज आहे त्याचं आपण काय बघतो, तर करंट बघतो. आउटपुट करंट जास्त असला तर तुमचं फीडबॅक व्होल्टेज सुद्धा काय होतं, जास्त होतं, म्हणजे इन्क्रीज होतं. ओके, output increases, output current increases, at that time feedback voltage also increases. And जेव्हा काय होतं, feedback voltage जास्त झाला तर base to emitter voltage it decreases. म्हणजे कुठल्या तुमच्या ट्रान्झिस्टरच्या इनपुट साइडला, so हा voltage काय होतं, डिक्रीज होतं. बेस टू इमिटर व्होल्टेज डिक्रीज होते ड्यू टू इट्स पोलॅरिटी. पोलॅरिटी मध्ये काय होतं, सबस्ट्रॅक्शन होतंय, म्हणजे आपला फॉर्म्युला प्रमाणे सो Vi इक्वल टू Vs मायनस Vs. दोन्ही सिग्नल्स काय होतात, सबस्ट्रॅक्ट होतात, म्हणजे फीडबॅक व्होल्टेज आणि तुमचं सप्लाय व्होल्टेज एसी व्होल्टेज सोर्स या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होत आहे, म्हणूनच तिथला बेस एमिटर व्होल्टेज काय होतं, डिक्रीज होते. आणि डिक्रीज होते म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तर दोन्ही सिग्नल्स एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट होतात. आणि ते एकमेकांमधून का सबस्ट्रॅक्ट होतात, तर त्याच्या पोलॅरिटीमुळे ते सबस्ट्रॅक्ट होतात. Okay, therefore we can say it as a current series feedback
ऍम्प्लिफायर. ओके, त्याच्यामध्ये काय ऍक्शन आहे का बघा. आपण प्रत्येक वेळेस काय म्हणतो, व्होल्टेज आपण व्होल्टेजचे पण सॅम्पल्स घेतो. इथे पण आपण व्होल्टेजचे सॅम्पल्स घेणार आहे. आपण फीडबॅक व्होल्टेजेस आपण इनपुट साईडला देणार आहोत. सो दिस फीडबॅक व्होल्टेज तुमच्या सप्लाय व्होल्टेज मधनं मायनस करणार आहोत. तर हे फीडबॅक व्होल्टेज कशावरती अवलंबून असणार आहे इथं करंट सिरीज मध्ये, तर करंट वरती अवलंबून असणार आहे. करंट तुमचा वाढला तर तुमचा फीडबॅक सुद्धा इन्क्रीज होतो. आणि ह्या सर्किटरीमध्ये तुमचं करंट हे ऑलवेज इन्क्रीज होत राहते. करंट ऑलवेज इन्क्रीज होत राहते म्हणजेच काय होणार तुमचं फीडबॅक व्होल्टेज सुद्धा इट विल स्टार्ट इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. फीडबॅक व्होल्टेज तुमचं सारखं इन्क्रीज होत राहतं म्हणजे काय होतं तुमचं बेस टू मीटर व्होल्टेज हे डिक्रीज होते. फीडबॅक व्होल्टेज इज अप्लाइड इन सिरीज विथ योर सप्लाय व्होल्टेज. आणि फीडबॅक व्होल्टेज आणि सप्लाय व्होल्टेजच्या पोलॅरिटीज वेगळे असल्यामुळे काय होतं दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो नेगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर. म्हणजे हे सबस्ट्रॅक्टेड व्होल्टेज आहे that is given to the base of transistor. Therefore, we are calling it as a current series feedback amplifier. या सर्किट मध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? नेक्स्ट इज इक्वेशन. ओके, आता इक्वेशन मध्ये काय ठेवलेलं आहे फक्त इनपुट आउटपुट रेजिस्टन्स देखील चेंज होणार आहे. व्होल्टेज गेन ऑफ दिस फीडबॅक एम्प्लिफायर इट रिड्यूसेस, बँडविड्थ इन्क्रीज होते, अगेन डिस्टॉर्शन सगळे काय होतात रिड्यूस होतात. ते दोन हे सगळे पॅरामीटर्स तुमच्या नेगेटिव्ह फीडबॅक एम्प्लिफायरचे आहेत. ओके, आणि इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट रेजिस्टन्स हे कशावर डिपेंड आहे, आयदर सिरीज मिक्सिंग करताय का पॅरलल मिक्सिंग करताय किंवा तुम्ही व्होल्टेजचे सॅम्पल्स घेताय का करंटचे सॅम्पल्स घेताय. ओके, नाउ the input resistance of current series feedback amplifier increase होते का डिक्रीज होते कशावर बघायचं आपण, सिरीज मिक्सिंग आहे का शंट मिक्सिंग आहे. इनपुट रेजिस्टन्स म्हटलं तर आपण काय बघतो इनपुट साईडला कसं मिक्सिंग केलेलं आहे. ओके, सिरीज मिक्सिंग केलं म्हणजे इनपुट रेजिस्टन्स काय होणार वाढणार का डिक्रीज होणार वाढणार. ओके, सो इट इन्क्रीजेस. फॉर्म्युला इज R is equal to RR multiplied by 1 plus A into beta. Okay, so the input resistance of this current series feedback amplifier increases because we are mixing the feedback voltage in series with your supply voltage. Therefore, the input resistance increases. Now, the output resistance of this circuit either it increases or decreases. हे कशावर डिपेंड आहे, so either you are taking current samples or voltage samples. Current sample की तरह काय होते increases और decreases. करंट घेतल्यामुळे इन्क्रीज होते. पण आउटपुट रेजिस्टन्स ऑफ करंट सिरीज फीडबॅक एम्प्लिफायर इट इन्क्रीजेस. therefore output resistance with feedback is equal to output resistance without feedback multiplied by 1 plus A into beta. ओके, बॅलन्स इन्क्रीज होते आणि सगळे डिस्टॉर्शन्स काय होतात रिड्यूस होतात डिक्रीज होतात. आणि करंट स्टँड डिस्कस काढायचे त्यामुळे
ड्रॉ करून झालं. So this is current shunt feedback amplifier. In this current shunt feedback amplifier, we have shown two cascaded transistors in this circuit diagram. Okay, in common emitter mode. Okay, आपण दोन ट्रान्झिस्टर कॅस्केडेड मॅनर टाकूया. कॅस्केडेड म्हणजे काय? पहिलाच आउटपुट हे दुसऱ्याला इनपुट म्हणून कनेक्ट केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो कॅस्केडेड मॅनर. ओके, सो द आउटपुट ऑफ फर्स्ट ट्रान्झिस्टर तो करंट आउटपुट देतो आपण बेसला इनपुट देतो. ओके, दिस इज कलेक्टर. सो Q1 ट्रान्झिस्टरचा आउटपुट कुठे असणार आहे? कलेक्टर टर्मिनलला. So the output of first is given as an input to second. Second चा बेसला दिलेला आहे. Therefore this is two transistors are connected in cascaded manner. Now here the output voltage developed across this RE resistor is given as a feedback to the input of first transistor in parallel manner. Okay, म्हणजे आउटपुटचं जे काही आपण करंट व्होल्टेज घेणार आहोत म्हणजे इथं पण काय आहे आउटपुट करंट वाढला तर तुमचा इन्व्हर्टर व्होल्टेज सुद्धा इन्क्रीज होणार. ओके, तर पण आउटपुट किंवा इन्व्हर्टर व्होल्टेज डिपेंड्स अपॉन आउटपुट करंट. Therefore this output voltage is given through this feedback resistance to the base of transistor in parallel manner. त्यामुळे इथं काय आहे तुमचं here you are taking the current sample and here you are connecting in parallel fashion. Therefore here you are mixing in shunt manner. म्हणजे इथं काय होतं सप्लाय करंट is equal to feedback current plus the input current. So this is nothing but it is shunt mixing. Therefore, both the conditions are satisfied. That you are taking the output current and you are mixing in parallel fashion. Therefore, it is called as current shunt feedback amplifier. इथं आपण काय करतो तर पहिल्या स्टेजचं आउटपुट हे सेकंड स्टेजला इनपुट म्हणून देतो आणि सेकंड स्टेजचं जे काही आउटपुट आहे सो इमिटरच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज आहे दॅट व्होल्टेज इज गिवन ॲज इन फीडबॅक टू द फर्स्ट ट्रान्झिस्टर in parallel manner. Therefore, it is called as current shunt mixing. Okay. Now here the voltage gain reduction input resistance काय आहे shunt mixing मुळे तुमचा input resistance decrease होतो. Therefore, RIF is equal to RI divided by 1 plus A into beta. आणि current factor मुळे काय होतं output resistance increase होतो. Therefore, output resistance is equal to RF is equal to RO, that is output resistance without feedback, plus 1 plus in bracket 1 plus A into beta. Okay. So here we are ending with chapter number 3. Okay, chapter number 3 चे नोट्स मी अजून तुम्हाला ग्रुप वरती सेंड करते, स्टडी करा. ओके, न्यूमेरिकल्सचे नोट्स नाही आहेत, न्यूमेरिकल्स डायरेक्टली क्लासमध्ये घेतले होते. सो मी कुठल्या तर स्टुडंट्सकडून ते स्कॅन करून ते सुद्धा तुम्हाला सेंड करते. ओके, उद्या ह्या चॅप्टरवरती टेस्ट आहे. ओके, का तर मे बी 1 तारखेपासून जर तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या असतील तर दिवाळी नंतर ना जे काही आठवड्याभराने पुढच्या जर आठवड्यात घेतलं तर तुम्ही सगळं विसरून जा. त्यामुळे काय करा दिवाळीच्या आधी टेस्ट करा, तुम्ही सुद्धा फ्री होऊन जाता. ओके, आणि स्टडी होऊन जाते विशेष म्हणजे. ओके, न्यूमेरिकल्स आपण तर क्लासमध्ये घेतले त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्या चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं आहे सो फर्स्ट फीडबॅक म्हणजे काय त्याची डेफिनेशन त्याची डायग्राम तुम्हाला ब्लॉक डायग्राम आली पाहिजे. ओके, ब्लॉक डायग्राम्स आहे. त्याच्यानंतर नेगेटिव्ह फीडबॅक म्हणजे काय सांगता आलं पाहिजे. ओके, नेगेटिव्ह फीडबॅकचे आपण ब्लॉक डायग्राम बघितले त्याचं इक्वेशन सुद्धा बघितलेलं आहे. ओके, सो नेगेटिव्ह फीडबॅक मध्ये आपण काय बघितलं इनपुट व्होल्टेज. therefore इनपुट व्होल्टेज VI is equal to VS minus VS. ओके, ते कशासाठी झालं तर नेगेटिव्ह फीडबॅक साठी झालं. मग पॉझिटिव्ह फीडबॅक साठी काय असणार आहे 2 VI is equal to VS plus VF असणार आहे. ओके, पण आपण पॉझिटिव्ह फीडबॅक हे चॅप्टर नंबर 4 मध्ये स्टडी करणार आहोत.
नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, गेन ऑफ नेगेटिव्ह फीडबॅक. सो गेन ऑफ नेगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर करते पण ए डिवायडेड बाय 1 प्लस ए इंटू बीटा. ए म्हणजे काय तुमचं गेन विदाउट फीडबॅक. ओके. आणि बीटा हे काय आहे तुमचा फीडबॅक रेशिओ. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली टाइप्स त्याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ नेगेटिव्ह फीडबॅक पाहिलं. ओके. इफेक्ट ऑफ नेगेटिव्ह फीडबॅक हे आपण कशावरती पाहिलं, स्टॅबिलायझेशन ऑफ गेन. सो तुमचं गेन हे 1 प्लस ए इंटू बीटा एवढ्या फॅक्टरने तुमचं गेन काय राहतो, स्टॅबिलाइज राहतो. त्याच्यानंतर आपण इनपुट रेझिस्टन्स पाहिलं. So input resistance, it depends upon either you are mixing the signals in series fashion or in parallel fashion. Okay. सिरीज मिक्सिंग केला तर तुमचं इनपुट रेझिस्टन्स इन्क्रीज होत आहे. शंट मिक्सिंग केला तर तुमचं इनपुट रेझिस्टन्स हे डिक्रीज होत आहे. नेक्स्ट काय पाहिलं आपण, आउटपुट रेझिस्टन्स. सो आउटपुट रेझिस्टन्स तुम्ही आउटपुट आयदर व्होल्टेज घेताय का करंट घेताय, त्याच्यावर त्याचे 2 टाइप्स आहेत. इफ यू आर टेकिंग द आउटपुट व्होल्टेज ऍट दॅट टाइम द आउटपुट रेझिस्टन्स विल डिक्रीज. Whereas if you are taking the output current at that time your output resistance increases. त्याच्यानंतर आपण पाहिली बँडविड्थ. So bandwidth also increases by the factor 1 plus a into beta and all the distortion gets minimized, decreases. Okay. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर ब्लॉक डायग्राम पाहिले पहिले, व्होल्टेज सिरीज, व्होल्टेज शंट, करंट सिरीज, करंट शंटचे. त्याच्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं, व्होल्टेज सिरीज, व्होल्टेज शंट, करंट सिरीज, करंट शंटचे सर्किट डायग्राम पाहिजे. ओके. त्यात काय अडचण आहे, कोणाला काय डाऊट आहे? Okay, so we will start. And tomorrow there is a test on chapter number 3 during our lecture time. Okay. हेलो मैम, हाँ बोला. DSY मी टेस्ट देते ना? हा द्या की तुम्ही, कारण की चॅप्टर ऑनलाईन PC वरती माझ्याकडे नसतं ते. ओके. माझ्याकडे मोबाईल बघणं होत नाही, त्यामुळे कॉल केला तर बरं होईल. सो वी विल स्टॉप हिअर टुडे. अटेंडन्स घेते, वेट करा. रोल नंबर 1. टू. प्रेजेंट मैम. 3. प्रेजेंट. 4. 5. Present. 6. 7. Present, ma'am. 8. 9. 9. Okay. 10. Okay. 11. प्रेजेंट मैम. 12. 13. Present, ma'am. 14. Present, ma'am. 15. Present. 16. प्रेजेंट. 17. प्रेजेंट मैम. 18. 19. प्रेजेंट मैम. 20. 21. Present, ma'am. 22. प्रेजेंट. 23. 23. 24. 23 प्रेजेंट मैम. Okay. 24. 25. प्रेजेंट मैम. 26. 27. 28. प्रेजेंट मैम. 29. प्रेजेंट मैम. 30. प्रेजेंट मैम. 31. प्रेजेंट मैम. 32. Present, ma'am. 33. प्रेजेंट. 34. 35. 36. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. प्रेजेंट मैम. 40.
Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Ma'am. 43, Present, ma'am. 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 52. Ma'am, 51 present. Okay, present. 51, 52, 53, Present, ma'am. 54, 55, 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 59, 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, 70, 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, 74, Present, ma'am. 75, Present, ma'am. 76, 77, 78, 79, 79, 80, Present, ma'am. 81. Present, ma'am. रनआउट होऊन गे रोल नंबर काय तुमचा 75. 75. ओके 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 तो नेक्स्ट लेक्चर सर जॉईन करतील Ma'am, 77 present. 77 प्रेझेंट आहे हो Ma'am, run out होंगे 75. हा प्रेझेंट हा हाँ.